नमस्कार, शिवाय न्यूजमध्ये स्वागत आहे. काल एक मोठी कारवाई जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. जुन्नर शहरामध्ये तब्बल 3 किलो गांजा एका म्हणजे युवकाकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि त्या युवकाला आता 2 दिवसाची पोलीस कस्टडी देखील सुनावण्यात आलेली आहे. काल रात्री 1:15 वाजता ही घटना घडलेली आहे. या जुन्नर शहरामध्ये शाळा क्रमांक 4 अशी एक नावाची शाळा आहे. त्या शाळेच्या दरम्यान रात्री 1:15 वाजता एक इनोवा होती, एक स्कूटर होती, तो उभी होती आणि काही त्याच्यामध्ये गप्पा मारत होती काही मुलं. त्यानंतर पोलीस ज्यावेळी तिथं गस्तीची गाडी घेऊन गेले आणि पोलिसांनी त्यांना हटकलं, त्यावेळी जे 2 आरोपी होते त्या अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेले. परंतु त्यापैकी जो हा मयूर संजय खराडे नाव आहे त्याचं, कल्याणपेठ, हा तिथं पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडला. तर त्याची गाडी बघा, ही गाडी त्याची, ही इनोवा गाडी त्या मुलाची आहे. त्याचं वय अंदाजे 20-22 वर्ष असेल. ही MH12 ET 3911 ही गाडी त्या ठिकाणी उभी होती. आणि पोलिसांनी ज्यावेळी त्याला हटकलं, विचारलं काय आहे, तर नक्की मग या गाडीच्या हे जे मधलं सीट आहे का, या मधल्या सीटच्या आतमध्ये काहीतरी पॅकेट लावलेलं होतं आणि त्याच्यातून उग्र असा वास येत होता. मग तो वास आल्याच्या नंतर पोलिसांनी ते पाहिलं असता त्यांना संशय आला की हा गांजा आहे. आणि याच गाडीच्या बाजूला एक स्कूटर होती, ती दाखवतो तुम्हाला. पोलिसांनी ती गाडी देखील जप्त केलेली आहे. तर त्या गाडीच्या या हँडलला सुद्धा 1 किलो गांजा हा आढळून आलेला आहे. तर ती गाडी देखील पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेली आहे. हे पहा, MH14 CH 6265 असं या गाडीचा हे सगळं नंबर असल्याचं आपल्याला आढळून येतं आहे. आणि हे पहा, गाडी एकदम मुडकळीस आलेली दिसते. इथं हिंदू नाव लिहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं ही जे वाहन आहे हे देखील पोलिसांनी जप्त केले. जे 2 आरोपी आहेत हे खरं तर अद्याप देखील पोलिसांना सापडलं आहे, परंतु पोलीस त्यांच्या मागावर आहेत आणि पोलीस त्यांना सापडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा ना, हे सगळं ह्याच्यामध्ये बहुतेक हे तोडलेलं आहे. ह्याच्यामध्ये बहुतेक गांजा तो ठेवत असावा असा संशय वाटतो. पण पोलिसांना वरच्यावरच तो गांजा आढळून आलेला आहे. आता मला अशी माहिती मिळाली, हा जो मुलगा आहे मयूर, हा बेरोजगार आहे आणि ह्याचे वडील एका जुन्नर शहरामधल्या एका नामांकित शाळेमध्ये शिक्षक होते, प्राचार्य होते. आणि त्यांचा मुलगा आहे ना, हा काहीच कामधंदा काही करत नव्हता. आणि हा याच्याकडं अल्पावधीमध्ये म्हणजे चर्चा अशी आहे का खूप पैसे वगैरे याच्याकडं आलेले होते. आणि जगदंब प्रतिष्ठान म्हणून त्याने खोललेलं होतं जुन्नर शहरामध्ये आणि त्याचा तो अध्यक्ष बनलेला होता. परंतु 3 किलो गांजा त्याच्यामध्ये सापडून आल्यामुळं खळबळ उडालेली आहे. आणि आता एवढा रकमेचा हा गांजा ह्यांनी कशासाठी यूज केला होता, मला तर अशी माहिती मिळाली हा स्वतः पण ड्रगिस्ट होता आणि हा जो गांजा वगैरे आहे हा इतर लोकांना विकत देखील होता. तर पोलीस आता शोध घेत आहेत का हा गांजा याच्यापर्यंत आला कसा, हा गांजा कुणाला विक्री करणार होते, याचा शोध चालू आहे. 2 आरोपी पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू घेतला आहे. जवळपास त्यांची नावं देखील पोलिसांना समजलेली आहे. परंतु अशा प्रकारे बघा का त्याचे फोटो देखील आपण पाहू शकतो की एकदम अशी वेगळी स्टाईल त्याची दिसते. हे बघा, अशा पद्धतीचा हा मुलगा आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर हा गांजा विक्री करत असल्याचं समजतं. या दुसऱ्या फोटोमध्ये तर त्याच्या हातामध्ये काहीतरी हॉकी स्टिक किंवा दांडक्यासारखं देखील आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर म्हणजे खूप कमी वय आहे आणि वडील त्याचं नामांकित शाळेत शिक्षक आहेत. असं असताना देखील हा उद्योग करत होता. तर याची सगळी व्यवस्थित चौकशी होणं गरजेचं आहे आणि पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं खरं तर गरजेचं आहे. कारण गांजासारखं जर एक एवढ्या अंमली पदार्थाच्या जर याच्यामध्ये जर अंमलाखाली ही मुलं येत असतील तर भावी पिढीचं काय, आणि यांच्या संगतीमुळं इतरही लोक ह्या गांजाच्या किंवा ह्या ड्रगच्या आहारी जातात. आता काय करतायत कारवाई, 2 दिवसाची PC दिलेली आहे. अजून किती आरोपी आहेत ते देखील पोलीस तपास करणार आहेत. पाहत राहा शिवाय न्यूज. जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जुन्नर शुक्रवार पेठ शाळा क्रमांक 4 या परिसरामध्ये रात्री सुमारे 3 किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा गांजा हा इनोवा कार आणि ॲक्टिवा स्कूटर यासारख्या वाहनामधून आरोपी घेऊन आले होते. विक्रीच्या उद्देशाने सदरचा अंमली पदार्थ आणला असताना छापा टाकून
सदरचा मुद्देमाल 2 वाहनं आणि 3 किलो गांजा असा पथकाने ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीचं नाव? त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि इतर 2 पाहिजे फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी काय करतो, त्याची काय पार्श्वभूमी? सदरचा पाहिजे आरोपी हे यांच्यावर अशापूर्वीचे या गुन्हे दाखल आहेत आणि सध्या जो अटक आरोपी आहे त्याचा व्यवसाय कुठलाही नसून सध्या एक प्रकारे बेरोजगार तरुण असल्यासारखा त्याचं अस्तित्व आहे. त्याच्या गुन्हे वगैरे आहेत? सदर इसमावरती अजून अभिलेख पडताळणी सुरू आहे. अद्यापर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याबाबत आढळून आलेली नाही. गांजाची वगैरे माहिती दिल्यास कसं संपर्क साधायचा तुम्हाला? नागरिकांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे की आपण अशा प्रकारे अंमली पदार्थ किंवा इतर काही गोष्टी असतील तर आपण थेटपणे डायल 112 या क्रमांकावर फोन करून माहिती देऊ शकता. आपल्याला तात्काळ पोलीस मदत मिळेल आणि आपलं नाव त्या ठिकाणी गोपनीय राहिलं जाईल याची दक्षता पोलीस घेतील. या व्यतिरिक्त आपण पोलीस ठाणेस किंवा वैयक्तिक मला आपण संपर्क साधू शकता आणि याविषयी माहिती देऊ शकता. माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचं ड्रग्ज से नो टू ड्रग्ज या पद्धतीच्या स्लोगनवरती काम सुरू असून 0 टॉलरन्स त्याबाबत वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनेच ही कारवाई सुरू आहेत.